Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have seen that the point number 5, tautology, contradiction and contingency. जर तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असेल, ते स्टेटमेंट पॅटर्न टोटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे, हे आपण ट्रूथ टेबलनं काय केलं, एक्झामाइन केलं. तर आता पुढचा जो पॉइंट आहे 6 नंबर पॉइंट, क्वांटिफायर्स, quantified statements, duals, negation of compound statements हा जो पॉइंट आहे 6 नंबर, आपण पाहूया. मग सुरुवातीला क्वांटिफायर्स म्हणजे काय. देर आर टू टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. फर्स्ट युनिव्हर्सल क्वांटिफायर्स अँड सेकंड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. मग युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आर डिनोटेड बाय फॉर ऑल and existential quantifiers are denoted by there exist symbol. Therefore, quantified statements. Quantified statements means statement open sentence with quantifier become a statement and is called a quantified statement. Open sentence असेल, with quantifier असेल, become statements and it is called as quantified statements. For example, if a set is equal to 3, 5, 7, 9, 11, 12, determine the truth value of the following. First, there exists x belongs to A such that x minus 8 is equal to 1. There exists x belongs to A such that x minus 8 is equal to 1. There exists means A सेट मधील असे काही इलेमेंट असणार आहेत की ते इलेमेंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असणार. मग एक ओपन सेंटेन्स आहे आणि हे युनिव्हर्स एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे. ते दोन्ही मिळून एक स्टेटमेंट तयार झाली, त्याला म्हणायचं क्वांटिफायड स्टेटमेंट. मग जर क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेले असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करायची. सोल्युशन हिअर एक्स इज इक्वल टू 9 घेतला आपण, बिलॉंग्स टू ए सेटमध्ये. एक्स इक्वल टू 9 घेतलं ए सेटमध्ये, तर सॅटिस्फाय एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. एक्स इक्वल टू 9 घेतलं तरच हे इक्वेशन काय करते, सॅटिस्फाय करते. म्हणून देअर एक्झिस्ट, therefore the statement is true and hence the truth value of the statement is capital T. Second, for all x belongs to A such that x square plus x is an even number. for all म्हटलं की ए मधील प्रत्येक व्हॅल्यू घेतल्यानंतर हे जे एक्स स्क्वेअर प्लस एक्स का आलं पाहिजे, तर इव्हन नंबर आला पाहिजे. मग हे जे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे ही ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता आन्सर लिहिताना काय करायचं, हिअर एक्स इज इक्वल टू ए मधील प्रत्येक एलिमेंट घेतले मी, 3, 5, 7, 9, 11, 12 belongs to A. x इक्वल टू 3 घेतला तर 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 3 12, 12 इज अन इवन नंबर. 5 घेतलं, 5 चा स्क्वेअर 25 प्लस 5 इज इक्वल टू 30 आणि 30 इज इवन नंबर. 7 घेतलं, 7 चा स्क्वेअर 49, 49 प्लस 7 49 प्लस 7 56, 56 इज इवन नंबर. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू आपण जर एक्स ए सेट मधील घेतल्या तर हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स काय येते, इवन नंबर येते. म्हणून देअरफॉर दी स्टेटमेंट इज ट्रू. दिलेली जी स्टेटमेंट आहे ती काय आहे, ट्रू आहे. अँड हेन्स द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी स्टेटमेंट इज ट्रू.
मग अशा टाईपचं एक्झाम्पल पण परीक्षेला विचारू शकतात. तुम्हाला ए सेट दिलेलं असणार आहे आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेली असणार आहे. देअर एक्झिस्ट म्हटलं की त्यामधील काहीतरी एलिमेंट असणार आहे, एक असेल, दोन असेल. आणि फॉर ऑल म्हटलं की प्रत्येक एलिमेंटने ते इक्वेशन असेल, ते कंडिशन असेल, ओपन सेंटेन्स असेल, ते काय केलं पाहिजे, सॅटिस्फाय केलं पाहिजे. तरच दिलेली जे स्टेटमेंट आहे ते ट्रू म्हणायचं. आता पुढचा पॉइंट जो आहे तर ड्युएल्स. आता ड्युएल्स कशाला म्हणायचं? लेट कॅपिटल ए बी स्टेटमेंट पॅटर्न इन्व्हॉल्विंग वन ऑर मोर कनेक्टिव्हिटीज, कंजक्शन असेल, डिजंक्शन असेल, निगेशन असेल, then the dual of capital A is the statement pattern obtained from A by replacing conjunction by disjunction, disjunction by conjunction, T by F, or small t by small c, capital F by capital T. Here capital T किंवा small t denotes tautology, capital F किंवा small c denotes contradiction. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असेल तर स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला ड्युएल कशी फाइंड करायचे, तर ते जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्यामध्ये नंबर ऑफ कनेक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कनेक्टिव्हिटीज काय करायचा, जर कंजक्शन असेल तर डिजंक्शन घ्यायचं, डिजंक्शन असेल तर कंजक्शन घ्यायचं, टी असेल तर एफ घ्यायचं, एफ असेल तर टी घ्यायचं, किंवा टी स्मॉल टी असेल तर सी घ्यायचं, किंवा स्मॉल सी असेल तर स्मॉल टी घ्यायचं. मग ती झाली त्याची ड्युएल स्टेटमेंट. मग फॉर एक्झाम्पल बघूया, एक्झरसाइज आहे 1.3. क्वेश्चन परीक्षेला 2 मार्क्ससाठी अशा टाईपचा विचारू शकतात. राईट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. मग एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेली, पी डिजंक्शन विथ क्यू कंजक्शन आर. मग आता याची आपल्याला ड्युएल फाइंड करायची. ड्युएल फाइंड करायचं म्हटलं की जिथे कंजक्शन असेल तिथे डिजंक्शन घ्यायचं आणि डिजंक्शन असेल तिथे कंजक्शन घ्यायचं. मग द ड्युएल इज पी कंजक्शन क्यू डिजंक्शन विथ आर. ही झाली निगेशन ड्युएल स्टेटमेंट ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, पी डिजंक्शन क्यू विथ कंजक्शन आर डिजंक्शन आर. ही एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. यामध्ये नंबर ऑफ कनेक्टिव्हिटीज आहेत, कंजक्शन आहे, डिजंक्शन आहे. मग अशा टाईपचं जर स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिलेले असेल तर त्याचं ड्युएल कसं फाइंड करायचं, तर कंजक्शन असेल तर डिजंक्शन घ्यायचं, त्यानंतर डिजंक्शन असेल तर कंजक्शन घ्यायचं, म्हणजे रिप्लेस करायचं. Replace disjunction by conjunction, conjunction replace conjunction by disjunction. Therefore, dual is P conjunction Q disjunction with R conjunction yes. ही झाली दिलेली जी स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची ड्युएल स्टेटमेंट पॅटर्न. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे P conjunction negation Q. आता याची ड्युएल स्टेटमेंट घेताना काय करायचं, कंजक्शनच्या ऐवजी डिजंक्शन घ्यायचं ओनली. निगेशन असेल तर निगेशनच राहू द्या. देअरफॉर ड्युएल इज पी डिजंक्शन निगेशन क्यू. ही झाली ड्युएल स्टेटमेंट. तर फोर्थ नंबर, सी डिजंक्शन विथ पी कंजक्शन विथ क्यू डिजंक्शन आर. आता हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कनेक्टिव्हिटीज आहेत, त्यानंतर नंबर ऑफ कनेक्टिव्हिटीज आहेत, त्यानंतर सी आहे. सी मीन्स कॉन्ट्रडिक्शन. मग याचे आता ड्युएल स्टेटमेंट घ्यायचं असेल तर सी असेल तर टी घ्यायचं, कंजक्शन असेल तर डिजंक्शन घ्यायचं, डिजंक्शन असेल तर कंजक्शन घ्यायचं. मग ड्युएल स्टेटमेंट P conjunction with P disjunction with Q conjunction R. ही झाली ड्युएल स्टेटमेंट. तसंच फिफ्थ नंबर एक्झाम्पल, निगेशन P disjunction with Q conjunction R conjunction with T.
आता याची ड्युएल स्टेटमेंट फाइंड करायची. मग ड्युएल इज 2 मार्कसाठी विचारू शकतात पहा. इज निगेशन पी कंजक्शन विथ क्यू डिजंक्शन आर. कंजक्शनचं काय करायचं डिजंक्शन आणि टीचं काय करायचं सी करायचं. सी ही झाली ड्युएल स्टेटमेंट. 6 नंबर पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन विथ सी. आता याची ही जी स्टेटमेंट पॅटर्न आहे याची ड्युएल स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला फाइंड करायची. मग ड्युएल स्टेटमेंट काय येईल स्टेटमेंट पॅटर्न पी कंजक्शन क्यू कंजक्शन विथ टी. याली ड्युएल स्टेटमेंट पॅटर्न ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. 7 नंबर पी कंजक्शन विथ क्यू कंजक्शन आर. याची ड्युएल स्टेटमेंट इज P disjunction with Q disjunction R. Dual statement. 8 number negation P disjunction Q conjunction with negation R conjunction yes. H dual statement dual statement is negation P conjunction Q disjunction with negation R disjunction with yes. म्हणजेच डिजंक्शन असेल तर कंजक्शन करायचं, कंजक्शन असेल तर डिजंक्शन करायचं, कंजक्शन असेल तर डिजंक्शन करायचं. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी किंवा सी असेल तर टी आणि टी असेल तर सी. 2 मार्कसाठी अशा टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात परीक्षेला. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंजक्शन. Negation of conjunction of P conjunction Q is equivalent to logically equivalent to negation P disjunction with negation Q. जर कंजक्शनचे आपण निगेशन स्टेटमेंट घेतली तर काय येणार आहे निगेशन P disjunction with negation Q. आता हे ऍक्टिव्हिटी आहे हे तुम्ही ट्रूथ टेबलला काय करायचं व्हेरीफाय करायचं. 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्वॅलंट केव्हा असतात तर अशा टाईपचे एक्झाम्पल आपण पाठीमागे घेतलेले. त्या पद्धतीने हे ट्रूथ टेबलला लॉजिकल इक्वॅलंट दाखवा. ऍक्टिव्हिटी आहे सोडवा. आता सेकंड निगेशन ऑफ डिजंक्शन. द निगेशन ऑफ डिजंक्शन P negation of P disjunction Q is logically equivalent to negation P conjunction negation Q. इथे ओव्हर निगेशन आहे आणि जर ब्रॅकेटमध्ये जर डिजंक्शन असेल तर त्याचं काय झालं पुढे कंजक्शन झालं. निगेशन P कंजक्शन निगेशन Q. Again activity आहे using truth table verify that negation of P disjunction Q is logically equivalent to negation P conjunction negation Q. त्यानंतर नोट. आता जे आपण पाहिलं निगेशन ऑफ कंजक्शन पाहिलं डिजंक्शन पाहिलं यालाच काय म्हणायचं आर कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. यालाच काय म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ म्हणायचं. Negation of P conjunction Q is logically equivalent to negation P disjunction with negation Q. किंवा असं जर असेल negation P disjunction negation Q यालाच इक्वॅलंट काय लिहिता येईल निगेशन कॉमन घेतलं तर डिजंक्शनचं काय लिहिता येईल कंजक्शन लिहिता येईल. म्हणून निगेशन ऑफ P कंजक्शन Q. तसंच इकडे कंजक्शन असेल तर काय करायचं निगेशन कॉमन घेतलं तर निगेशनचं काय निगेशन कॉमन घेतलं तर कंजक्शनचं काय होईल डिजंक्शन. म्हणजे हे लॉजिकली इक्वॅलंट जे आहे हे असं माहीत व्हायचे यालाच म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. लक्षात ठेवा. त्यानंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता P implies Q is logically equivalent to negation P disjunction Q. हे लक्षात ठेवा स्टेटमेंट इक्वॅलंट टू P implication Q is logically equivalent to negation P disjunction Q. हे तुम्ही ट्रूथ टेबल नव्हे पाहू शकता दोन्ही इक्वल आहेत का लॉजिकली इक्वॅलंट आहेत का.
आता मग त्याची निगेशन घेतली बा. द निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू. मग या दोन्ही साईडला आपण निगेशन जर अप्लाय केलं तर राईट साईडला निगेशन ऑफ निगेशन पी डिजंक्शन क्यू होईल. आणि मग राईट डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला तर निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच पी येईल. डिजंक्शनचं काय होईल, कंजक्शन होईल निगेशन क्यू. म्हणजेच निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू पी कंजक्शन निगेशन क्यू. आता हे सुद्धा तुम्ही लॉजिकल इक्वॅलंट जे आहे हे ट्रूथ टेबलनं व्हेरीफाय करा. ॲक्टिव्हिटी म्हणून आहे हे. त्यानंतर निगेशन ऑफ बाय कंडिशनल. आता हे तुम्हाला माहीत पाहिजे, पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू कसं लिहिता येईल, पी इम्प्लाइज क्यू कंजक्शन विथ क्यू इम्प्लाइज पी. हे जे आहे हे लक्षात ठेवा. पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू इम्प्लिकेशन मध्ये कसं लिहिता येईल तर पी इम्प्लिकेशन क्यू कंजक्शन विथ क्यू इम्प्लिकेशन पी. तसंच इम्प्लिकेशनचं पण लक्षात ठेवायचं, पी इम्प्लाइज क्यू इज लॉजिकल इक्वॅलंट टू निगेशन पी डिजंक्शन क्यू. आता मग इक्वॅलंट माहिती आपल्याला, पी इम्प्लिकेशन क्यू माहिती काय तर निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजक्शन विथ. आता क्यू इम्प्लाइज पी काय लिहिता येईल मग, निगेशन क्यू डिजंक्शन पी लिहिता येईल. मग आता याची निगेशन घ्यायचंय. Therefore, negation of P double implies Q is logically equivalent to. आता इथे दोन्ही साईडला काय केलं मी, निगेशन अप्लाय केलं. मग फर्स्ट ब्रॅकेटला निगेशन अप्लाय केलं, कंजक्शनचं काय होईल, डिजंक्शन होईल, म्हणून इथे डिजंक्शन लिहिलं. आणि सेकंड ब्रॅकेटला पण काय केलं, निगेशन अप्लाय केलं. आता निगेशन ऑफ अगेन डी मॉर्गन्सला निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच पी. परत डिजंक्शनचं काय होईल, कंजक्शन होईल, कंजक्शन आणि निगेशन क्यू. तसंच राईट साईडला ते जे आहे निगेशन अप्लाय केलं तर निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजेच काय तर क्यू येईल, म्हणून इथे क्यू लिहिलं. आणि डिजंक्शन असेल तर निगेशन काय होईल, इथे कंजक्शन होईल, कंजक्शन आणि पुढे निगेशन पी. तर हे लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट इक्वॅलंट जे आहे, दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकल इक्वॅलंट लक्षात ठेवा. आता ही पण ॲक्टिव्हिटी जी आहे ट्रूथ टेबलला तुम्ही व्हेरीफाय करायची. युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकल इक्वॅलंट टू P conjunction Q disjunction with Q conjunction negation P. त्यानंतर पुढचा पॉइंट पाहू आपण, अल्जेब्रा ऑफ ए स्टेटमेंट्स. मग फर्स्ट ॲडमपोटंट लॉ. ॲडमपोटंट लॉ काय सांगतो, P कंजक्शन P असेल तर इज इक्वॅलंट टू P. दोन्ही स्टेटमेंट सेम असेल, त्यामध्ये कंजक्शन असेल तर त्याची इक्वॅलंट टू पी, किंवा दोन्ही स्टेटमेंट सेम असतील त्यामध्ये डिजंक्शन असेल तर इज इक्वॅलंट टू पी. त्याला म्हणायचं आयडेंटिपॉटंट लॉ. सेकंड कॉम्युटेटिव्ह लॉ. पी कंजक्शन क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू क्यू कंजक्शन पी. म्हणजे पी कंजक्शन क्यू, पहिली स्टेटमेंट पी देन क्यू आहे, मग असंही लिहिता येईल त्याला की क्यू कंजक्शन पी लिहिता येईल. पहिली स्टेटमेंट क्यू लिहिता येईल, कंजक्शन पी. तसंच डिजंक्शन असेल, पी डिजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू क्यू डिजंक्शन पी. म्हणजे पहिले आपण पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट काय करू शकतो, आपण इंटरचेंज करू शकतो. याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ. आता थ्री स्टेटमेंट आहे, थ्री स्टेटमेंटमध्ये काय आहे, कंजक्शनच आहे, सेम कनेक्टिव्हिटी आहे. मग त्याला कसं लिहिता येईल तर पी कंजक्शन विथ क्यू कंजक्शन आर इज लॉजिकली इक्वॅलंट टू पी कंजक्शन क्यू कंजक्शन विथ आर. म्हणजे पी कंजक्शन कशाचे होतं, क्यू कंजक्शन आरचे होतं. याला असंही लिहिता येईल की ते दोन
प्री स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कनेक्टिव्हिटी सेम आहे, कंजक्शन असेल तर मला पहिल्या ब्रॅकेटमध्ये जे आहे पी कंजक्शन क्यू विथ कंजक्शन आर असंही लिहिता येईल, किंवा जर डिसजंक्शन असेल पी डिसजंक्शन विथ क्यू डिसजंक्शन असेल असं लिहिता येईल की पी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन विथ आर. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट किंवा स्टेटमेंटमध्ये काय असेल, एकच कनेक्टिव्हिटी असेल, कंजक्शन असेल किंवा डिसजंक्शन असेल, तर त्याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. आता त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता काय आहे ते, एक कंजक्शन आहे एक डिसजंक्शन आहे. पण पी कंजक्शन क्यू डिसजंक्शन आर इज लॉजिकली इक्वॅलंट असं लिहिता येईल तुम्हाला. पी, आता इथं अँड म्हणजेच मल्टिप्लिकेशन घ्या, ऑर म्हणजेच ऍडिशन घ्या. म्हणजे पी इंटू क्यू प्लस आर, आपण कसं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करतो तसं लिहायचं, पी इंटू क्यू प्लस क्यू इंटू आर असंही लिहिता येईल. म्हणजेच याला असं कसं लिहिता येईल, तर पी कंजक्शन क्यू डिसजंक्शन विथ पी कंजक्शन आर, किंवा असं दिलेलं असेल पी कंजक्शन क्यू डिसजंक्शन विथ पी कंजक्शन आर. तर याच्यामध्ये पाहायचं कुठली स्टेटमेंट कॉमन आहे. पी स्टेटमेंट कॉमन आहे, त्यानंतर कंजक्शन एक कॉमन आहे. आता पी आणि कंजक्शन कॉमन घेतलं तर राहिलेले स्टेटमेंट जे आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं. कुठलं राहिलं, क्यू आर आणि डिसजंक्शन राहील, म्हणून पी कंजक्शन विथ क्यू डिसजंक्शन असं लिहिते. किंवा याच्यामध्ये पहिलं पी, दोन्ही सेमच आहे, किंवा इथे डिसजंक्शन असेल पी डिसजंक्शन विथ क्यू कंजक्शन आर असेल तरी इज लॉजिकल इक्वॅलंट टू पी डिसजंक्शन क्यू कंजक्शन विथ पी डिसजंक्शन आर. फक्त इथे अँडच्या ऐवजी ऑर असेल आणि ऑरच्या ऐवजी अँड असेल तर याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ आपण पाठीमागातच पाहिलं. निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू इज लॉजिकल इक्वॅलंट टू, सेपरेट अप्लाय करायचं ब्रॅकेटमध्ये आपल्याला निगेशन, तर कंजक्शनचं काय करायचं, डिसजंक्शन लिहायचं. निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू, किंवा मला असं दिलेलं असेल निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू दिलेलं असेल तर निगेशन कॉमन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, एक डिसजंक्शन जे आहे त्याला काय करायचं, कंजक्शन करायचं, म्हणजे निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू. तसंच निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. तर याला म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. आता पुढे जो आहे आयडेंटिटी लॉ. पी कंजक्शन टी इज इक्वॅलंट टू पी. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, टीला 1 म्हणा, अँडला मल्टिप्लिकेशन पी इंटू 1 दॅट इज पी येईल. त्यानंतर पी इंटू एफ म्हटलं की 0 म्हणा, पी म्हणजेच 1, कंजक्शन म्हणजेच मल्टिप्लिकेशन आणि डिसजंक्शन म्हटलं की ॲडिशन, टी म्हणजेच 1, एफ म्हणजेच 0. मग तुम्ही हे आयडेंटिटी लॉ जो आहे असाही लक्षात ठेवू शकता. पी कंजक्शन टी इज इक्वॅलंट टू, म्हणजेच पी इंटू 1 दॅट इज पी आणि पी इंटू 0 दॅट इज 0 म्हणजेच एफ, आणि पी प्लस 1 दॅट इज टी, पी प्लस 1 दॅट इज टी आणि पी प्लस 0 दॅट इज पी. तर हे जे आहे याला म्हणायचं आयडेंटिटी लॉ. पुढे कॉम्प्लिमेंट लॉ. पी स्टेटमेंट सेम असेल, पी कंजक्शन निगेशन पी असेल, त्याच पुढे निगेशन त्याचं पी दिलेलं असेल, पी स्टेटमेंटची निगेशन स्टेटमेंट पुढे असेल आणि त्यामध्ये काय असेल, कंजक्शन असेल, पी कंजक्शन निगेशन पी इज इक्वॅलंट टू एफ असेल. आणि जर इथे डिसजंक्शन असेल, पी डिसजंक्शन विथ निगेशन पी इज लॉजिकली इक्वॅलंट टू टी. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन लॉ.
P disjunction P disjunction with Q conjunction P conjunction Q is logically equivalent to, म्हणजे P disjunction P conjunction Q असेल तर इज इक्वॅलंट टू P, किंवा इथे चेंज असेल, फक्त कंजक्शन असेल डिजंक्शन पहिली स्टेटमेंट, त्यानंतर डिजंक्शन आणि त्यानंतर पहिली स्टेटमेंट इन कंजक्शन सेकंड स्टेटमेंट असेल तर पहिली स्टेटमेंट लिहायचं. तसं सेकंड जे आहे P कंजक्शन विथ P डिजंक्शन Q इज इक्वॅलंट टू P, तर याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन लॉ. त्यानंतर कंडिशनल लॉ आपण पाहिला आता. कंडिशनल लॉ P implies Q is equivalent to P implies Q is equivalent to negation P disjunction Q, याला म्हणायचं कंडिशनल लॉ. त्यानंतर बाय कंडिशनल लॉ P double implies Q is logically equivalent to P conditional Q conjunction with Q conditional P, किंवा याला इज इक्विव्हॅलंट टू काय लिहिता येईल, P कंडिशनल Q काय, तर निगेशन P डिजंक्शन Q, म्हणून P निगेशन P डिजंक्शन Q कंजक्शन विथ Q इम्प्लाइज P म्हणजे निगेशन Q डिजंक्शन P. तर हे जे लॉज आहेत हे लॉज लक्षात ठेवा. या लॉजचा यूज करून आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत बाय युझिंग विदाउट युझिंग ट्रूथ टेबल, म्हणजे जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशनचा यूज करून आपल्याला गिवन स्टेटमेंट पॅटर्न जे आहे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे हे दाखवायचे. विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, म्हणजे ट्रूथ टेबलचा यूज न करता दोन लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत इक्विव्हॅलंट दाखवायचे. क्वेश्चन असा एक एक्झाम्पल, P डबल इम्प्लाइज Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू P कंजक्शन Q डिजंक्शन विथ निगेशन P कंजक्शन निगेशन Q. आता ही दोन स्टेटमेंट पॅटर्न आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत. आपल्याला 3 मार्क असं टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात. मग मी लेफ्ट साइड कन्सिडर केली, कन्सिडर LHS साइड, therefore LHS side is equals to P double implies Q. आता डबल इम्प्लिकेशन जो आहे कंडिशन बाय कंडिशनल जो रूल आहे, अल्जेब्रा आहे, रूल आहे, तो अप्लाय केला तर P डबल इम्प्लाइज Q कसं लिहिता येईल, तर P इम्प्लाइज Q कंजक्शन विथ Q इम्प्लाइज P बाय पुढे रिझन द्यायचं बाय कंडिशनल लॉ. आता कंडिशनल लॉ अगेन माहिती आपल्याला P इम्प्लाइज Q म्हणजेच काय, निगेशन P डिजंक्शन Q कंजक्शन विथ Q इम्प्लाइज P म्हणजे निगेशन Q डिजंक्शन P बाय पुढे कंडिशनल लॉ. आता हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, मग निगेशन P कंजक्शन विथ निगेशन Q, निगेशन P ने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, डिजंक्शन विथ Q ने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग पहा कसं लिहिता येईल हे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हां, तर निगेशन P कंजक्शन विथ निगेशन Q डिजंक्शन विथ निगेशन P निगेशन P कंजक्शन विथ Q P निगेशन P पहिला निगेशन P ने मल्टिप्लाय केलं, निगेशन P कंजक्शन निगेशन Q डिजंक्शन विथ निगेशन P कंजक्शन P पुढे डिजंक्शन विथ हे डिजंक्शन. आता पुढे डिजंक्शन Q ने मल्टिप्लाय करायचं, Q कंजक्शन निगेशन Q डिजंक्शन विथ हे डिजंक्शन विथ Q कंजक्शन P, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता P कंजक्शन P असेल तर त्याला कॉम्प्लिमेंट लॉ नुसार लिहिता येईल Q
क्यू कंजक्शन निगेशन क्यू ला लिहिता येईल कॉम्प्लिमेंट लॉ आणि एफ लिहिलं इथे. निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू disjunction with F, disjunction with F, disjunction Q, conjunction P by complement law. आता ही निगेशन P कंजक्शन निगेशन Q ला सपोज P म्हणा, P प्लस 0 दॅट इज P, म्हणून निगेशन P कंजक्शन निगेशन Q disjunction with Q conjunction P by using identity law. आणि मला राईट साईड पाहिजे तर पी अँड क्यू सुरुवातीला पाहिजे, म्हणजे आपण इंटरचेंज करू शकतो दोन्ही जागी. मग क्यू कंजक्शन पी डिसजंक्शन विथ क्यू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू बाय युजिंग कॉम्युटेटिव्ह. त्यानंतर मला पी आणि क्यू मध्ये इंटरचेंज करायचं, म्हणजे आपण कॉम्युटेटिव्हला यूज करू शकतो. निगेशन पी कंजक्शन क्यू डिसजंक्शन विथ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, आणि हे आले राईट साईड. अँड हेज therefore is equivalent to right hand side. Therefore right hand side is equal to left hand side, and hence given two statement pattern are logically equivalent. असं परीक्षेला 3 मार्कसाठी एक्झाम्पल विचारू शकतात, आणि जी तुम्ही स्टेप घेतली ते राईट साईडला पुढे राहायची, कुठली रिझन लिहायचं ते. आता असं सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. पी conjunction Q disjunction with negation P conjunction Q disjunction with P conjunction negation Q is logically equivalent to P disjunction Q. मग मी लेफ्ट साइड कन्सिडर केली, कन्सिडर LHS साइड. therefore LHS side is equals to P conjunction Q disjunction with negation P conjunction Q disjunction with P conjunction negation Q. आता इथे मला प्रत्येक ब्रॅकेटमध्ये डिसजंक्शन आहे, एकच कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे असोसिएटिव्हला अप्लाय करू शकतो मी. मग पहिल्या दोन टर्म ज्या आहेत त्याला ब्रॅकेट टाकला मी असं, आणि त्या 2 टर्म मधून मला कुठली टर्म कॉमन घेता येते का पहा. तर क्यू कॉमन सेम आहे, त्यानंतर कंजक्शन सेम आहे. मग मी काय केलं, कंजक्शन क्यू कॉमन घेतला, हे कंजक्शन क्यू कॉमन घेतलं. तर ब्रॅकेटमध्ये राहिलेले स्टेटमेंट लिहायचं पी, आणि इथं डिसजंक्शन राहिलं पी डिसजंक्शन निगेशन पी राहील. मग पुढे लिहायचं मग बाय डिस्ट्रीब्युटिव्ह ला. पुढचे थर्ड टर्म ॲज इट इज आहे, डिसजंक्शन विथ पी कंजक्शन निगेशन पी. आता पी डिसजंक्शन निगेशन पी म्हणजेच टी, टी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन विथ पी कंजक्शन निगेशन क्यू बाय कॉम्प्लिमेंट ला. आणि क्यू 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 इंटू 1 म्हणजेच क्यूच येईल, म्हणून इट्स इक्वॅलंट टू क्यू डिसजंक्शन विथ पी कंजक्शन निगेशन क्यू बाय आयडेंटिटी लॉ. आता परत अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह ला क्यूने मल्टिप्लाय करायचं. क्यू डिसजंक्शन विथ क्यू डिसजंक्शन पी कंजक्शन विथ क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अगेन क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू म्हणजेच कॉम्प्लिमेंट ला लिहिता येईल टी, क्यू डिसजंक्शन पी कंजक्शन विथ टी बाय कॉम्प्लिमेंट ला. आणि क्यू डिसजंक्शन पी इंटू 1 म्हणजेच क्यू डिसजंक्शन पीच येईल, म्हणून क्यू डिसजंक्शन पी, आणि आपल्याला दाखवायचे पी डिसजंक्शन क्यू दाखवायचे बाय आयडेंटिटी लॉ. मग ह्या दोन्हीमध्ये आपण इंटरचेंज करू शकतो कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार. पी डिसजंक्शन क्यू बाय कॉम्युटेटिव्ह लॉ, आणि इज इक्वल टू RHS, अँड हेज LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. म्हणजेच लेफ्ट हँड साइडची जी स्टेटमेंट पॅटर्न आहे इज लॉजिकली इक्वॅलंट टू राईट साइड स्टेटमेंट पॅटर्न. असंही परीक्षेला क्वेश्चन 4 मार्कसाठी किंवा 3 मार्कसाठी विचारू शकता. तर आपण यावरती जे क्वेश्चन कशा टाईपचा विचारू शकतात, तर एक 2 स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असणार आहेत, ते लॉजिकली इक्वॅलंट दाखवा विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. किंवा 1-2 मार्कसाठी असं एक क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारू शकतात, राईट
द ड्युएल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. असा एक क्वेश्चन परीक्षेला विचारू शकतात. किंवा तुम्हाला क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेले जाईल आणि ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ते आयडेंटिफाय करा. असा एक क्वेश्चन 1-2 मार्कसाठी विचारू शकतात. म्हणजे यावरती जो बोर्डाला क्वेश्चन आतापर्यंत विचारलेला आहे, 2 लॉजिकली स्टेटमेंट पॅटर्न विदाउट युजिंग ट्रूथ टेबलने प्रूव्ह करायच्या, असा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर यावरती काही एक्झाम्पल आहे पुस्तकमध्ये, ते तुम्ही सोडवत चला. आता पुढचा जो एक शेवटचा पॉईंट राहिला आहे